रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या आषाढी एकादशीनंतर चातुर्मास चालू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. चातुर्मासाचा प्रारंभ 26 जुलै 2026 रविवारी देवशयनी एकादशीपासून सुरू होतो. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देवउठणी प्रबोधनी एकादशीला समाप्त होतो. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात असे मानले जाते. या काळात जप, दान, व्रत आणि इतर नियमांचे पालन करण्याचा विशेष महत्त्व दिले जाते. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याचा काळ असतो. याला चातुर्मास म्हणतात आणि चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे, 20 दिवस श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी मुंज, पवित्र संस्कार, विवाह, दीक्षाग्रह, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात खालील सांगितलेले नियमापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळावा. आषाढी एकादशीनंतर चातुर्मास चालू होतो. चातुर्मासामध्ये यापैकी कोणताही एक नियम पाळा. भगवान श्रीहरीची विष्णूची कृपा प्राप्त होईल आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. चातुर्मासात काय करावे आणि काय टाळावे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मंडळी, चातुर्मासामध्ये पाळायचे महत्त्वाचे 35 नियम आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर तुम्ही यातील फक्त एक जरी नियम पाळा किंवा तुम्हाला पाळणं झालं तर भगवान श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. तर चातुर्मासात पाळायचा पहिला नियम. गणपतीला चातुर्मासामध्ये दररोज लाल फूल म्हणजेच जास्वंद किंवा गुलाब जे लाल रंगाचे फूल असेल ते अर्पण करा. तुम्हाला शक्य असेल तर चातुर्मास चालू आहे तोपर्यंत हा नियम रोज पाळा. 2. चातुर्मासामध्ये दररोज तुळशीसमोर हळदीचे स्वास्तिक काढा. 3. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य लावा. 4. या काळात दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याचा अभिषेक करा. यामुळे महादेवाची कृपा तुमच्यावरती अखंड राहते. 5. चातुर्मासाच्या काळामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या सुवासीन स्त्रीची म्हणजे सौभाग्यवती स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरा. 6. चातुर्मासामध्ये दान करणे हे विशेष शुभ फळ देणारे मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे सुंदर, संरक्षक, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम मानले जाते. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुम्हाला पितृदोष असेल तर तो दूर होतो. 7. चातुर्मासामध्ये 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायण यापैकी एका ग्रंथाचे पठण अवश्य करावे. माणसाच्या जीवनातील हे सर्वात फलदायी आणि पुण्यदायी ठरते. 8. चातुर्मासामध्ये काही लोक 4 महिने एक वेळ जेवण करून राहतात तर काही लोक तामसिक भोजनाचा त्याग करतात. 9. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचावे किंवा श्रवण करावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. तो अतिशय पुण्यदायी आणि प्रभावशाली आहे. 10. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप जरूर करा. 11. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योग निद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज जप करा. 12. येणाऱ्या चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली. श्रावण महिना लागताच भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की भक्त खऱ्या मनाने भगवान शिवशंकराची विष्णूची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे, अडथळी, अडचणी कायमची दूर होतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त शंकराची सेवा करा. 13. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज श्री विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 14. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा वाचावी, जप करावा किंवा श्रवण करणे अतिशय शुभ मानले जाते. 15. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेतील एक अध्यायसुद्धा वाचू शकता किंवा श्रवण करू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमश 3रा अध्याय आणि 7वा अध्याय आवर्जून वाचावा.
16. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीला 11, 21 किंवा 108 बेलपत्रे अर्पण करा. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करा. 17. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्या. हा सुद्धा अगदी सोपा नियम आहे, पण चातुर्मासामध्ये खूप महत्त्वाचा आहे. 18. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 19. चातुर्मासातच्या दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण अवश्य करावे. यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धी शार्प होते आणि वाचलेले सर्व लक्षात राहण्यास मदत होते. 21. चातुर्मासात उपवास, पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान श्रीहरी विष्णूची कृपा आपल्यावरती सदैव राहते. 22. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा पठण करावे. 23. चातुर्मासाच्या या पवित्र काळात श्रीकृष्णाला आणि भगवान श्रीहरी विष्णूला तुळस अर्पण करणे अतिशय पुण्यदायी मानले जाते. 24. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्यांची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्याने आपल्याला शुभ फळ लवकर प्राप्त होते. 25. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल ते श्रीकृष्णाचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूचा असेल किंवा श्री विठ्ठलाचा फोटो असेल, त्यांच्यावरती दररोज पारिजातकाचे फूल अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडे 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजाताची फुले अर्पण झाली पाहिजेत. 26. चातुर्मासात एकच वेळा जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात जेवढे सात्विक होईल तेवढे सात्विक अन्न ग्रहण करावे. श्रावण महिन्यात 1 भाजी, भाद्रपद महिन्यात दही, कार्तिक महिन्यात दूध याचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. 27. श्रीहरी विष्णूला तुळशी अर्पण करणे म्हणजे 1,00,000 तुळशीची पाने तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल आणि ही पाने तुम्ही एकदा संकल्प करून अर्पण केली तर चातुर्मास संपण्याआधी तुमची इच्छा पूर्ण होईल. 28. यासोबतच ही 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे दररोज पाठ करू शकता. त्यामुळे आपल्या कुलदेवतेची सेवा होते व कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होते. 29. चातुर्मासामध्ये गुरुचरित्राचे पारायण करा. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायणही तुम्ही करू शकता. 30. तसेच घरामध्ये नवनाथ, शिवलीलामृत यासारख्या ग्रंथांचे पारायण या काळामध्ये तुम्ही करू शकता. 31. श्री गणेशाला लक्ष दुर्वा म्हणजेच 1,00,000 दुर्वा 4 महिन्याच्या काळात अर्पण करण्याचा संकल्प करा. यामुळे तुमची इच्छित मनोकामना गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. 32. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यात संकल्प करून 11,000, 21,000, 51,000 किंवा 1,00,000 पांढरी फुले अर्पण करावीत. 33. चातुर्मासाच्या काळात बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे पदार्थ बनतात ते पदार्थ खातात. काही भाज्या, वरण, भात यामध्ये कांदा, लसूण याचा वापर केला जात नाही. 34. याशिवाय चातुर्मासाच्या काळात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांचे नावे दानधर्म केल्याने पितर आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. 35. चातुर्मासामध्ये बाळकृष्णाला जर तुम्ही तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करत असाल तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी ही जी सेवा आहे ती सुरुवात करू शकता. अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सेवेला सुरुवात केला तरी ते शुभ मानले जाते. वरती सांगितलेले 35 नियम पैकी 1 नियम किंवा 3 नियम, 5 नियम यापैकी कितीही नियमांचे पालन केले तरी देखील तुम्हाला चातुर्मासामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळेल. तुम्हाला शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त दानधर्म, पूजापाठ, ग्रंथपारायण तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता. तसेच वरती सांगितल्याप्रमाणे जेवढे शक्य असतील तेवढे नियम तुम्ही पाळा तर भगवान श्री विष्णूची तसेच महादेव आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आणि विशेष कृपा तुमच्यावरती नक्कीच राहील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.